त्याला वाजवान ना कशा वाजवान वाजवतही नाही चला तर सुधीर कुमार आनंद कृषी महाविद्यालय इथे काम सुद्धा करतो। हा एका खेड्यातला मुलगा जवळपास 10 ते 20 वर्ष अगोदर आनंदवनात आला। याची जी शेती होती ते संपूर्ण असं तुमच्या गावाला लागून जसं जंगल आहे ना याचंही तसंच होतं। तर तिथे वावरात शेतात राबता यांनी काही पशुपक्ष्याची आवाजाची मिमिक्री करणं सुरू केलं आणि तेव्हापासून हा आमच्या इथे आहे। तर सर्वात प्रथम भाऊ तू बिट्टूचा आवाज काढू। मिट्टू होता का नाही? चला या मिट्टू हिरवा होता याले काळा करू। धर्मपाल नाही रे कावळा। चला आता कावळा नंतर एक फार सुंदर असा आवाज आहे। तुम्ही मला वाटतं दर रविवारी त्याची ओळखही होती तुम्हाला भेटगाडी होते। कोंबडा कशाचा आवाज होता? कोंबडा बरोबर ओळखलं। मोठ्या मोठ्या पोरी आहे ना नाही तर लय जण म्हणते कोंबडीचा त्याच्यामुळे थोडस विचारलं लहान कायचा होतं भाऊ। अरे वा तुम्ही लय हुशार आहे बा माना लागत तुम्हाला। चला तर पशुपक्ष्यामध्ये हे 3 आवाज झाले। यानंतर काही प्राण्याची आवाज ऐकूया आणि प्राण्यामध्ये सर्वप्रथम एक असा प्राणी आहे जो शेतकऱ्याचं खूप असं नुकसान करतो। त्याला आपण काय म्हणतो? डुक्कर वराह। तर ऐकूया त्याचा आवाज। सुहरबाई आरामान पहिले किडे उड्या ओढता एखादा नड्यात किडा चालला गेला त्या किड्याचाच आवाज निघत आहे। मग चला हे आता जंगली डुक्कर आपण ज्याला म्हणतो त्याचा आवाज। यानंतर ऐकूया घोड्याचा आवाज। चला तर आता घोड्यानंतर ऐकूया परत एक असा प्राणी बंदर। चला बंदरानंतर सगळ्याला आवाज आवडला यावला। कोणाचा आवाज होता या? एवढा मोठा बोकड तुमच्या समोर उभा आहे ना बकरी म्हणता का? हा बोकड त्याला अशी दिशी नाही आली अशी खालून आली ना तो कोणता राजस्थानी बकरा राहायचा तसाच दिसत हो या। चला आता बकऱ्याचा आपण पक्ष्याची आवाज इथे थांबवूया आणि यानंतर आपण सर्व माहिती आहे आपल्या सर्वांना सर्कस असते। सर्कस मध्ये एक मोदका कुवा असतो त्याच्यामध्ये अंदरच्या अंदर एक बाईक फिरते आणि त्या बाईकचा आवाज कसा असेल सुधीर कुमार काढून दाखवतील आपल्या आवाज। बरोबर ओळखलं। चला याचबरोबर श्री सुनील ठावरी तुमगाव यांच्याकडून 110 रुपये मातोश्री महिला एक बाईकचा आवाज आपल्या समोर सादर केला आहे मित्रांनो। चला यानंतर परत एक कलावंत यांच्यासोबत जोडूया मिस्टर अमोल कुमार। आपण यांना गीता सोबत ऐकलं आहे तसे मिस्टर अमोल बद्दल सांगायचं झालं हिंदी मराठी अशा कित्येक प्रकारची गाणे गातात। मिस्टर अमोलजी एकटे गात राहिले तरी